टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीडच्या केज तालुक्यातील तरनाळी या गावातील एका युवकाला काल मारहाण करण्यात आलेली आहे। गंभीर अशा स्वरूपाची त्याला मारहाण करण्यात आलेली होती। त्याचं कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरणातील बातम्या का पाहतोस तसेच वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस म्हणून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। आपण तरनाळी या गावामध्ये आहोत, त्याचे वडील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। काका, काय सांगाल, तुमच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे, काय नेमकं काय कारण होतं, कधी घटना घडली? ही घटना कालच घटना घडली ना, 3 वाजता 3 वाजता घटना घडली की ते दुकानात बसलेला होता, झोपलेला होता, ते मोबाईल बघत होता। मोबाईल बघता बघता तू काय ह्या बातम्या ऐकतोस म्हणून त्याला कोयत्यानं मारलं, त्याला कोयता हाणलं टकुरीत। किती लोक होते तिथं? लोक बरेच होते ना, लोक तिथं मारहाण करणारे कोण कोण? 2 जण मारहाण करणारे, 2 जण होते मारहाण करणारे। कुठल्या गावाचे होते, काय नाव आहे त्यांची? गावातली काय नाव आहे त्यांचं? एकाच वैजनाथ बांगर, अभिषेक सानप, हे 2 जण होते। डबा घेऊन चालले होते, मी डबा घेऊन माझा भाऊ अशोकची आई आहे आपल्यासोबत। काय घटना घडली होती नेमकं? नेमकी घटना घडली, मी गेलेले होते, माझा चुलत भाऊ वारलेला होता म्हणून मी डबा घेऊन गेलेले होते। डबा घेऊन गेल्याच्या बाद तो बातम्या बघत होता, त्याच्या कराडच्या बातम्या बघत होता। ते शिळामध्ये झोपलेला होता, सारखा असा ह्याच्यामध्ये बसलेला झोपलेला होता। म्हणून तू काय ह्या बातम्या बघतोस म्हणून झोपलेल्या जागेवर वार केलेत। टांबीनं मारलंय, कोयतेनं मारलंय, टांबी कोयतं मारलंय, मारून असा जागेवर पाडवा पाडून हे केला, या डोक्यात मारून जाग करूस तर फाडाय तिने। काय ह्या बातम्या बघतोस म्हणून शिनी मी कराडच्या का बातम्या बघतोस, देशमुखच्या का बघतोस तू म्हणून मारला। या काय मुलगा काय करत होता, काय काम करतो? मुलगा होमगार्ड हो, होमगार्ड मुलगा आहे ते। होमगार्ड ते कोणत्या पोलीस स्टेशन? हे दारूच्या ह्याच्यात आहेत ते त्याला असं केलं, त्याला हाणमार केले, कोयतेने त्याला मारले। आता काय परिस्थिती कशी आहे, तब्येत कशी आहे मुलाची? आता तब्येत काय, आता लातूरला आता ते दवाखान्यात लातूरला आहे। हां, ते काय लातूरला आहे ते आता दवाखान्यात। मारहाण करणाऱ्याला अटक झाली, गुन्हा दाखल केलाय आपण? गुन्हा दाखल केलाय काल। काय आता मागणी काय आता शासनाकडे? आता शासनाची मागणी आता बघा, आता काय आहे ते, आता हे अन्याय असा म्हणल्यावर आता गरीबावर त्याचा निर्णय आपल्याला पाहिजे। हां, आपल्याला जसं केलंय तसं त्यांनी एकदम हे झाले पाहिजे ते, आता त्याच्याशिवाय इलाज नाही। आरोपीचे जे कृष्णा आंधळ्याचा ते बड्डे करायला होते ते, तो असं का केलंस म्हणून त्याला हाणमार केली। कृष्णा आंधळे ते बड्डे करायला होती, ही 2 जण। तुला संतोष देशमुख सारखं आम्ही तुला करू। आपल्यासोबत दादा आहेत, कोण तुम्ही, कोण अशोकचे? मी गावकरी। काय नेमकं झालं होतं, तुम्ही होते का तिथे? मी तिथं नव्हतो, पण ते काल आमच्यात काय झालं, दुःखात घटना घडली। आमचे खामकर पाहुणे ते त्यांना दुःखात निधन झाल्यामुळे ते वारले होते। ते पुण्याहून प्रेत यांनी आलेलं होते, रातभर जागलेला होता आमचा अशोक मोहिते, ड्युटीवर असतो तो दारूच्या। मग जागलेला असल्यामुळे त्याला थोडी झोप आल्यामुळे ते ड्युटीवर होमगार्ड, मग ती थोडा आराम करीत होता, तिथं मोबाईल बघत होता। यांनी धमकी दिली त्याला की बाबा तू आमच्या अण्णाचे मोबाईलवर बघू नको, मुंडेचं आमच्या बघू नको। आणि कृष्णाचा त्यांनी काल स्टेटस आहे त्यांचं, कृष्णा आंधळ्याचा बड्डे केला त्यांनी, स्टेटस ठेवलं त्यांनी की वाढदिवसाच्या शुभेच्छा कृष्णा आंधळ्याला म्हणून। अशी त्यांनी वाढदिवस कुठं साजरा केला? ते कुठं केला काय ते, पण स्टेटस मोबाईलवर ठेवलं त्यांनी आणि धमकी दिली की तुझा संतोष देशमुख आम्ही जसा मारलं तसं तुला संतोष देशमुख सारखं मारू म्हणून। ह्यांची दहशत आहे। कृष्णा आंधळे कुठं ह्यांना माहिती पक्क, मग ह्याची बड्डे स्टेटस ठेवतात करतात म्हणल्यावर हे तेच गँगमधले आहेत। आता अटक आहेत का? आता काय माहिती, आता रात्री आम्ही गुन्हा नोंद केलाय, आता जाणार आहेत आम्ही पोलीस स्टेशनला, गावाले सगळे मिळून विचारणार आहे त्यांना, धरले का, कसे केले, पकडले का, फरार आहेत का।
कॅमेरामॅन आदिलसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.